लहानपणी आजीसोबत आम्ही गावात भरणाऱ्या हरिनाम सप्त्याला भजन कीर्तन ऐकायला जायचो. तेव्हापासून विठ्ठलाचं आणि माझं एक वेगळंच नातं आहे. मी कधी त्याच्याकडे काही मागत नाही आणि तो मला कधी काही कमी पडू देत नाही. आषाढी एकादशी असल्यामुळं आज जवळच असणाऱ्या पासोड्या विठ्ठल मंदिरात पोहोचलो आणि तिथूनच प्रेमळ विठ्ठल मंदिरात. विठोबाच्या प्रतिमा ह्या कटीवर हात ठेवून भक्त पुंडलिकाने टाकलेल्या विटेवर उभ्या राहिलेल्या सावळ्या पुरुषाच्या वेशात दर्शवितात. त्याच्या संगी काही वेळा पत्नी रखुबाई उर्फ रुक्मिणी उभी असते. विठोबा गेली 28 युगांपासून विटेवर उभा आहे अशी मान्यता आहे. पुंडलिकाने वीट फेकल्याने आजही वारेकरी त्याचा उल्लेख पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय असा करतात. जागोजागी उपवासाचे पदार्थ वाटपाचे पुण्यकाम चालू होते. रात्री मेसमध्ये उपवासाची खिचडी आणि गरमागरम दूध पिऊन घरी परतलो. बाकी काय निवांतच.